नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आपल्या गोव्याचा तिसरा दिवस आणि आत्ता आम्ही आज सकाळी जरा लवकर उठलोय नेहमीपेक्षा. आता वाजले सकाळचे 7:30 आणि आम्ही चाललोय सकाळी बीचवरती. आम्ही ठरवलं की पहिला आज बीचवरती जरा फेरफटका मारून यायचा, त्याच्यानंतर मग पूलमध्ये जाणार आहे आणि पूलमध्ये मस्त भिजून झाल्यानंतर आम्ही जाणार आहे ब्रेकफास्टसाठी फ्रेश वगैरे होऊन. आता सध्या आम्ही आलोय बघा इकडे, सगळं पूर्ण खाली आहे, कोणच नाही. आलं जरा इथे थोडं पाणी वगैरे पितो आणि जातो बीचवरती. आलोय आता आम्ही बीचवरती. पद्धतशीर बीचवरची सकाळ. समुद्रात मी तर नाही जाणार आहे, खारट पाणी मला नाही आवडत आणि थोडंसंच जाईल मी गुडघ्यापर्यंत आणि त्यात आपल्याला भ्या पण वाटतं बाबा. ठीक आहे, जातो थोडंसं पुढे. ज्योती भावांनो, मला आहे ना समुद्र थोडा स्केरी वाटतो, आपण त्याच्या नादाला नाही लागत. हा, स्विमिंग पूलमध्ये मी करतो एन्जॉय, बट इकडे थोडंसं समुद्राची भीती वाटते. समजून घ्या, थोडा असतो एखाद्याला फोबिया. मित्रांनो, तर जरा आता पाण्यात वगैरे थोडं गुडघाभर जाऊन आलो आणि आता मस्त वॉक करतोय आम्ही ते बीचवरती. भारी वाटते पाण्यातून वॉक करायला, शांतता आहे, समुद्राचा आवाज, खळखळणारा समुद्र. ऍक्च्युली एक प्रॉब्लेम झालाय आमचा की पूल आहे ना 9 वाजता ओपन होणार आहे आणि ब्रेकफास्टचं जे टायमिंग आहे ते आहे 8 ते 10:30. तर मग आम्हाला समजत नाही की काय करू. पहिलं पूलमध्ये जाऊ, मग नाश्ता करू, पहिला ब्रेकफास्ट करू, मग पूलमध्ये जाऊ. काय समजना झालंय मला तरी. बघू आता काय होतंय. मित्रांनो, तर आम्ही जो बीच वरून चालत चाललोय ना, इथून तुम्ही सरळ गेलात ना त्या बीचने, तर तुम्हाला आरंबोळ लागेल. विचार करतोय आम्ही उद्या तिकडे जायचा. उद्या नाही, सॉरी, याच ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवतो रस्ता. तसा लांब आहे भरपूर, जायची तर इच्छा आहे, जाऊ शकतो आम्ही, कारण माझा तरी फेवरेट बीच आहे आरंबोळ. मी आतापर्यंत जेवढ्या पण वेळा आलोय, म्हणजे ही तिसरी टाइम आहे माझी. पहिले 2 टाइम तर आम्ही गेलोय. फर्स्ट टाइम आलेलो मित्रांसोबत, तेव्हा त्यांनी मला दाखवला होता तो बीच. आम्हाला सगळ्यांना खूप आवडलेला आणि लास्ट टाइम मी हिला पण घेऊन गेलेलो आणि अजून माझे फ्रेंड्स होते दुसरे, तर त्यांना पण आवडला सगळ्यांना, कारण तिथे वाईबच वेगळे आहे. ऍक्च्युली तो आरंबोळ बीच नाही, आरंबोळ पासून थोडा पुढे एक मार्केट क्रॉस केल्यानंतर कलाच्या असं काहीतरी नाव आहे, जिथे स्वीट लेक आहे. तर तिथे भरपूर फॉरेनर्स पण असतात, थोडा चिल आहे तिकडे, वाईब आहे चांगली. तर आम्ही तिकडे आज जाणार आहे. तुम्हाला मी दाखवतो कुठे आहे नक्की ते, म्हणजे कॅमेरामधून एवढं नाही दिसणार, पण मी दाखवतो तुम्हाला. इथून सरळ गेलो ना आपण की तुम्हाला हे दिसतंय, हा डोंगर सारखा. हा, तर त्या डोंगरामध्ये असं मार्केट आहे आरंबोळच्या पुढे. तिथून तुम्हाला वर चढायचं आहे, तो मार्केट क्रॉस करायचा आहे आणि मग तिकडे तुम्हाला छोटासा एक प्रायव्हेट बीच सारखा तो बीच लागणार. तिकडे शॅक पण एवढे स्वस्त आहेत ना, 50 रुपये अनलिमिटेड. असं तुम्ही दुसऱ्या बीचवर गेलात ना, कॅन्डोलिम, कलंगूट, बागा, ते तुम्हाला 250-300 सीझन नुसार 400-500 पण चार्ज करतात 2 तासाचे. पण तिकडे तसं नाहीये, तिथे तुम्ही फक्त 50 रुपये द्या आणि दिवसभर बसा, कोण उठवायला येत नाही. मित्रांनो, तर बरं झालं आम्ही इथे आलो आणि आमच्या रूमच्या जवळचा जो पूल आहे तो चालू आहे, म्हणून आता आम्ही पूलमध्ये जाणार आहे आणि मग नंतर जाऊ ब्रेकफास्टला. काय टेन्शन नाही आता. हे बघा, आणि ह्या पूलमध्ये जास्त गर्दी पण नसते. एक कोणतरी आहे दुसरा आणि माझी बायको आहे आता, आणि मी जाणार आहे पूलमध्ये. करतो आता पूलमध्ये एन्जॉय, नंतर भेटू आपण ब्रेकफास्टला. बाय बाय. मस्त पैकी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि आता निघालोय ब्रेकफास्टसाठी. आज काय आहे वेगळं मला बघायला लागेल जरा. कालचा तर मेनू चांगला होता, मजा आली मला खायला. आता माहित नाही काय पण असो, पण भूक तर लागली, कारण की स्विमिंग पूलमध्ये थोडंसं हातपाय मारले तर ते पण खाली पेट, भूक तर लागणारच ना. मित्रांनो, तर आलेलो आहे ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट मी घेतलेला आहे. तर आज काय आहे, आज काल सॉसेजेस होते, चिकन सॉसेजेस. आज चिकन सलामी आहे आणि हे आहे स्ट्रॉबेरी योगर्ट, सॉरी. आणि हे इडली घेतली मी थोडी, आणि हे पोटॅटो आहेत, पार्सले पोटॅटो असं त्याचं नाव आहे, आणि हा ब्राऊन ब्रेड आहे, आणि हे थोडेसे फ्रूट्स घेतले. हे माझ्या वाईफने घेतले. पनीर पराठा आहे, पोहे आहेत, हे चटणी आणि चटणी आहे, आणि पावभाजी सुद्धा घेतलेली. ओके, पाव नाही घेतला, फक्त भाजी घेतली. पहिले एवढं खाऊन घेतो, त्याच्यानंतर बघू, अजून पण खाणार मी, कारण दुपारी लंच होत नाही आमचा नीट. काल माझं चुकलं, तर आज मी दाबून खाणार आहे. काय मग, नाश्ता बिष्टा झालाय माझा जोरात. तर आज काय सीन आहे तुम्हाला सांगतो. आज आहे ना आमची रूम चेंज होणार आहे, कारण ते 15ला आम्ही आलेलो होतो. 15, 16, 17ला आमचं चेकआउट आहे आणि दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करणार आहे. तर आता आम्ही तेच फ्रंट ऑफिसला चाललो, फ्रंट डेस्कला त्यांच्या, आणि त्यांना बोलतो काय सीन, कसं काय, कुठल्या रूममध्ये किती वाजता चेकआउट आहे. तसं मग सामान वगैरे शिफ्ट केलं एकदा त्या रूममध्ये की मग आम्ही निवांत फिरायला. आता तिकडेच चाललो, बघू काय बोलतात. आता आम्ही आलो रिसेप्शन एरियामध्ये. तर तिथे आम्ही बोललो काय करायचं काय नाही. ते बोलले तुमची बॅग वगैरे पॅक करा
आणि आम्हाला कॉल करा, मग ते शिफ्टिंग करून देते. आता चला रूममध्ये जाऊन जरा पॅकिंग वगैरे करतो, कारण आता आम्हाला शिफ्टिंग करायची दुसऱ्या रूममध्ये. बघू कसली रूम देतात, काय देतात जरा. गाईस तर आमची रूम वगैरे शिफ्ट झालेली आहे. हा बघा, हा तो पूल आहे जिथे काल पहिल्याच दिवशी आम्ही पोहलो होतो. पोहलो म्हणजे ज्या पूलमध्ये आम्ही गेलेलो तो हाच आहे, आणि त्याच्या बाजूलाच रूम आहे. तर मी आता रूमच्या बाहेर आहे, मी तुम्हाला दाखवतो. ही वाली रूम आहे ना जी, ती थोडी प्रीमियम आहे त्या रूमपेक्षा. ती थोडी छोटी पण होती आणि चांगली होती ती, बट ही जरा मोठी आहे. तर मी तुम्हाला याचा व्ह्यू दाखवतो, मस्तपैकी दाखवतो, रूम टूर देतो तुम्हाला. ओके, 902 रूममध्ये एंट्री केलेली आहे. आणि इथे मस्त बाथटब वगैरे पण आहे. त्या रूममध्ये बाथटब नव्हता. आणि हे बघा, ही रूम मोठी आहे त्या रूमपेक्षा, ह्याला बाल्कनीसुद्धा आहे. आणि आत्ता इथे आपण बाल्कनीमध्ये चाललो आहे. बाल्कनी ही जी रूम आहे ही रिव्हर साईड आहे. तर हे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ही रिव्हर आहे. मस्तपैकी आम्हाला बाल्कनी पण मिळाली गाईस. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4 आणि आम्ही चाललो फिरायला आरंबोळ बीचला. ॲक्च्युली आरंबोळ बीचला नाही चाललं, आरंबोळ बीचच्या पुढे एक कलरच्या बीच म्हणून आहे, तिकडे चाललो आहे. सुपर बीच आहे, मजा येणार आहे आता तिकडे. म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट जागा आहे अख्ख्या गोव्यामधली. जेव्हा पण मी गोव्याला येतो आहे तेव्हा मी तिकडे गेलो आहे, म्हणून मी आता पण जाणारच आहे. तुम्ही पण माझ्यावरच चला. तर आम्ही पोहोचलो आता आरंबोळ बीचला, फायनली आलेलो आहे. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तो डोंगर तुम्हाला दिसत असेल, तर तिकडे मार्केट आहे. तर ते मार्केट क्रॉस करून तिकडे मग तो पुढे बीच आहे. आम्ही आता या मार्केटच्या जवळ आलोय. मार्केट म्हणजे इथे सगळे असे कॅफेच आहेत, तर त्या कॅफेच्या मधून रस्ता आहे जायला तिकडे. अजून पण खूप लांब आहे, म्हणजे आता हे चढलं की इथून 15-20 मिनिट तरी चालायलाच लागेल आम्हाला. ते क्रॉस करून तिकडे आम्हाला जायचं आहे, जे एक टाइमचा हिडन जेमच आहे असंच समजा. मित्रांनो, तर हे आहे ते मार्केट. आम्ही आता मार्केट क्रॉस करत चाललोय दुसऱ्या बीचला. हे बघा, असा सीन आहे. हे आहे असं डोंगर आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये यांनी मार्केट बसवलं आहे. आणि ते क्रॉस करून जायचं मग त्या बीचला मस्तपैकी, आणि रेस्ट, आराम. पब्लिक क्या बोलते, पब्लिक तर आलेलो आहे आम्ही. फायनली आलेलो आहे आमच्या स्पॉट वरती. खूप 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 चालत आलोय. विचार करा, हा पूर्ण मार्केट तो क्रॉस केला. आणि नशीब इकडे ना एक रस्ता होता जो डोंगराच्या वरून होता, आणि थोडं स्ट्रगल करत यावं लागायचं. पण आता नशीब त्यांनी एक रस्ता बनवलाय चांगला, की काय आता टेन्शन नाही. जायचं आता, मस्त बसतो तिथे, तुम्हाला दाखवतो स्पॉट. आणि तुम्ही पहिल्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी बोललो होतं जसं की इथे शॅक्स मिळतात ओनली 50 रुपीजमध्ये, आणि अनलिमिटेड. टायमिंग नाही त्यांचा, किती पण वेळ बसा, काय पण करा, खावा पिवा. मागेच त्यांचं रेस्टॉरंट पण आहे, तिथून काय ऑर्डर करायचं तर करू शकता तुम्ही. आणि हां, एक गोष्ट सांगतो, इकडे तुम्ही बिअर वगैरे इकडून घेऊ नका इकडच्या रेस्टॉरंटमधून, कारण तिकडे थोडा रेट जास्त येतो. आता तुम्ही जिथून चालत याल ना, तिथे खूप दुकानं आहेत रस्त्यात, जिथे लोकल रेटमध्ये तुम्हाला बिअर वगैरे मिळतील. तर त्या तिकडून घेऊनच या तुम्ही, आणि इकडे येऊन बसा आणि खायला ऑर्डर करा इकडे पाहिजे. आणि आयुष्याचा आनंद घ्या मित्रांनो. गोव्याला येण्याचं सार्थक म्हणजे भाई ही जागा. गोवा आहे और तुम ये बीच ना आहे तो क्या खाक गोवा आहे, असा सीन आहे भाई. यायलाच पाहिजे, यायलाच लागते, नात करते काय. मित्रांनो, तर आम्ही आता असा शॅक वगैरे घेतलेला आहे. तुम्हाला सांगतो, हे 2 शॅक घेतलेत 50-50 रुपये, 100 रुपयामध्ये अनलिमिटेड टाईम. तुम्हाला बसायचं आहे तेवढा वेळ बसा. आणि मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. इकडून मी बसलोय, तिथून व्ह्यू काय भारी आहे. समोर समुद्र आहे आणि इकडे शॅक आहे. असं तर त्या बीचवर पण होतं, पण इकडच्या बीचची बातच वेगळी. मागे लेक पण आहे, स्वीट लेक, तो पण मी तुम्हाला दाखवेन. पहिला इधरचा थोडासा नजारा घेऊया. हे बघा मित्रांनो, कसा काय बीच. ऊन पण कमी झालंय आणि मस्तपैकी वारा पण सुटलाय. काय ज्योती, आता तरी बोल कमीत कमी. इधर दे ज्योती, तुला काय वाटतं, ह्या बीचला आलं पाहिजे की नाही? जेव्हा पण गोव्याला येतात तेव्हा हा बीचला व्हिजिट करणं मस्ट आहे. मित्रांनो, तर आता मेन ठिकाणी मी आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो हिडन जेम. तर हा आहे तो स्वीट लेक. तिकडून जाण्यासाठी तिकडे रस्ता आहे, पण ॲक्च्युली आता तो बंद झालेला आहे. आणि आता सगळं आटपायची वेळ पण आलेली आहे, कारण इकडचा तो माणूस आम्हाला बोलला की आता सगळं बंद होणार आहे, कारण ऑफ सीझन पण आहे. सीझनमध्ये 8 वाजेपर्यंतच असतं बोलला, जो जास्त नसतं. कारण इकडे कसं आहे, हे थोडं डोंगराचे ह्या बाजूला आहे, तर ना इथे पाणी वाढतं.
पाणी वाढलं तर मग पब्लिकला इकडून तिकडे जायला रस्ता नाही मिळणार, असा सीन आहे. म्हणून ते लोक बोललेत की आता बंद करायची वेळ आली. तर आम्ही पण आता निघतो, पुढे तुम्हाला दाखवतो काय विषय होतोय. काहीच तर आम्ही आता निघालोय रिसॉर्टवरती. परत मजा आली आम्हाला तिकडे फिरायला, एन्जॉय केला आम्ही खूप. तुम्ही आमची स्किन तर बघत असाल, एकदम थकलेली पण आहे आणि घाम पण आला आणि टॅन पण झाले. इकडे यायचं म्हटल्यावर तर टॅनिंग तर होणार. आताशी आम्ही इथे झालो, अजून पुढे खूप चालत जायचं आहे. हे मेन तेच आहे, आरंबोळ बीचपासून इथे जो चालत यायचा जो स्ट्रगल आहे ना, तोच मेन आहे. एखाद्या गोष्टीला मिळवायचा असेल तर थोडा स्ट्रगल करावा लागतो. तसं आहे हे. तुम्हाला जर त्या बीचला जायचं आहे तर हे पार पाडूनच जायला लागतं. तीच असली मजा आहे. बाकी नशीब इथे दुकान वगैरे आहेत तर जरा लाइटिंग वेटिंग तरी आहे तर काही एवढं वाटत नाही. ओके चलो फिर भाई निकलते हम लोग इधर से अभी. मित्रांनो आता आम्ही आलो जेवायला. झाले आमची, आजचा दिवस संपलाय. तुम्हाला मी सांगतो म्हणजे आम्ही काय सीन केलाय. आरंबोळवरून तिकडे सगळं आम्ही एन्जॉय केला. तुम्हाला बोललेलो जसं ते बंद करायला लावतो तर तिथून आम्ही आहे ना, तिथून बोंबलत चालत चालत निघालोय. आई शपथ, म्हणजे आम्ही कमीत कमी एक 7:10 या 7:15 पर्यंत तिथे निघालो असेल आणि 8:05 आम्ही आमच्या रिसॉर्टमध्ये पोहोचलो. म्हणजे कमी 1 तास पकडा अंदाजे. 1 तास लागला आम्हाला. चालत चालत आलो आम्ही तिकडून. तो बीचवरून जो बीच पकडलाय आम्ही, सरळ चालत 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 आलो आम्ही आमच्या बीचवर डायरेक्ट. आणि आलो आतमध्ये, घरी गेलो, थोडंसं फ्रेश झालो. फ्रेश नाही म्हणता येणार, चेंज केलं फक्त. आणि येऊन डायरेक्ट पूलमध्ये थोडा वेळ काढला. पाऊण तास नाही सॉरी 15-20 मिनटं, अर्धा तास पकडा. आणि त्यानंतर मग परत गेलो घरी, आंघोळ विंघोळ केली आणि मग जेवायला आलो. बाई आजचा जो दिवस होता ना, बेस्ट. एवढं चाललोय ना. मेन म्हणजे सीन काय माहितीये का, चालायला हरकत नाही पण आरंबोळ पासून मांद्रेमला येईपर्यंत मध्ये मध्ये एवढा अंधार होता ना, तिथे कोण नव्हता आसपास. मी आणि माझी बायको, आम्ही दोघंच चालतोय. तर मध्ये मध्ये कोणतरी एखादा फॉरेनर राहायचा, दिसायचं कोण ना कोण. पार करत आम्ही अक्षरशः एवढं चालत आलोय. पायात मध्ये मध्ये खेकडे विकडे येतात पार. आणि आम्ही अनवाणी, शेवटी मी चप्पल घातली, बोललोय धरला बिरला तर काय करशील. आता आमचं झालंय सगळं, जेवतो, घरी जातो, डायरेक्ट झोपतो भाई. कारण की आजचा दिवस जो थकाथकीमध्ये गेला ना, मजा तर आली आहे भाई. हालत खराब झालेली आहे. अवतार तर बघा तुम्ही माझा. झोप आली मला आता. मित्रांनो, या गुड नोट वरती आपण आपल्या व्लॉग संपूया. मी काय म्हणत होतो की तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि कमेंट करा प्लीज. तुम्ही कमेंटच करत नाहीये यार, करा कमेंट. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.